आता जेवढे रूलमध्ये जेवढ्या फॉर्मचा रेफरन्स आलाय, मी एकदा रूल बघितले आणि हे फॉर्म बघितले समोरासमोर थोडा वेळ देऊन, तर बरंच क्लिअर होईल. ॲक्च्युली काम करताना तुम्हाला वेगवेगळे असे फॉर्म दिसतच असतील. तर एकदा रूल आणि तो फॉर्म, आता RAG 06 आहे, याच्यामध्ये मी बघाल कशा प्रकारे असतो. सर्टिफिकेट आहे या प्रकारे. मग 7 कशा करताय, 7 आहे हे ॲप्लिकेशन कोणा करताय, मग ते कळेल, त्याचा रूल कळेल. मग थोडा रूल वाचला, हे बघितलं, कंटेंट बघितले, ते कळण्यातले. आता तुम्हाला एकदा बेसिक कळलं का प्रोसिजरमध्ये रूलप्रमाणे हा फॉर्म ॲप्लिकेशन येईल. ॲप्लिकेशन आल्यानंतर मग पुढे याचं हा जो नंबर घेतलेला आहे याचे कॅन्सलेशन कसं होतं, कॅन्सलेशन होता, मग त्याचा हा फॉर्म आहे, मग त्याचा रूल आहे. हा नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन आहे, त्याचा फॉर्म त्याच्या रूलप्रमाणे त्याची प्रोसिजर होईल. 30 जवळजवळ फॉर्म आहेत त्यामध्ये. असे वेगवेगळ्या प्रकारे बघितले 200 फॉर्म असतील. जसं वाचत जाल तुम्हाला ते कळत जाईल. त्यात काय फार अवघड असं काय नसतं. त्यात कळलं की कशा पद्धतीने काम चालतं. हा 10 आहे. आता हा 10 कोणा करताय, ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस और रिट्रीवल सर्व्हिस फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया टू अ पर्सन इन इंडिया अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन जर असेल तर तो मग रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स भरू शकतो. आणि जर फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स घ्यायचा असेल तर मग अनरजिस्टर्ड पर्सनसाठी रजिस्ट्रेशन यांनी घेतलेलं आहे हे टॅक्स जमा करते. आता हे जे आहे याच्या करता मी बघाल तर इकडे मला जो IGST ॲक्ट आहे त्यामध्ये स्पेशल प्रोव्हिजन फॉर पेमेंट ऑफ टॅक्स बाय अ सप्लायर ऑफ ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस ऑर रिट्रीवल सर्व्हिसेस. त्यांना कंपल्सरी घ्यायला लागेल आणि त्यांच्याकरता वेगळ्या प्रकारची इथे स्पेशल प्रोव्हिजन इकडे दिलेली आहे. आता कुठल्याही प्रकारचा ITC वगैरे घेण्याचा संबंध त्यांच्या बाबतीमध्ये येत नाही. जर का भारताबाहेरून ते सप्लाय करत असतील ऑनलाईन तर इथे जे लोक त्यांची सर्व्हिस घेतील त्याच्यावर GST कलेक्ट करून तो जमा करायचा, एवढंच काम त्याला करायचं आहे. फार मिनिमम काम करायचं आहे. त्याच्या पुढे जाऊन कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, मग त्यांचा रूल तुम्ही वाचाल, रीड कराल, त्याप्रमाणे हे पण मग करण्यात याच्यातलं पण ऑर्डर ऑफ ग्रँट ऑफ टेम्पररी म्हणजे हे सुमोटेशन बघितलं ना आपण 25/8 मध्ये. मग 25/8 मधल्या प्रोसिजरसाठी हा फॉर्म आहे. UN नंबरसाठी एम्बॅसी कन्सुलेटसाठी हे रजिस्ट्रेशन नंबर हा व्यापाऱ्यांकरता आहे की जे टॅक्स कलेक्टही करतात आणि गुड्स परचेस पण करतात. परचेस करून गुड्स सर्व्हिसेस पुढे आउटवर्ड सप्लाय पण करतात. UN बॉडीचं काय असतं, ह्या स्पेशलाइज एजन्सी आहेत. यांचा नंबर देण्याचा गव्हर्नमेंटचा उद्देश काय ह्यांना की यांच्याकडनं टॅक्स घ्यायचा नाही आहे. अशी प्रथा नाही आहे की याच्या प्रकारचे ज्या स्पेशलाइज बॉडीज आहेत यांच्याकडनं टॅक्स घेण्याची प्रथा नाही आहे. राजदूत वगैरे आहेत, त्यांचे ऑफिस आहेत, त्यांच्याकडनं टॅक्स घेण्याची प्रथा नाही आहे. म्हणजे कुठल्या देशामध्ये टॅक्स घेतला जात नसेल तर मग कशा प्रकारे त्यांचा टॅक्स माफ करायचा. तर मग यात त्यांनी काय केलं की रजिस्ट्रेशन नंबर घ्यायचा आणि तुम्ही जेव्हा रिफंडचा टॉपिक बघाल त्यावेळेस ते ॲप्लिकेशन करतील आणि मग त्यांना जेवढी अमाऊंट त्यांनी पे केली आहे टॅक्सची तेवढी अमाऊंट त्यांना परत दिली जाईल. पण व्यापाराची जबाबदारी आहे की तुम्ही कोणाला आउटवर्ड सप्लाय कराल तर टॅक्स कलेक्ट करा. ते टॅक्स कलेक्ट करतील आणि इनवॉइसवरती हा नंबर जो आहे तो टाकतील, UN नंबर. म्हणजे नॉर्मल जसा कोणाला एक सप्लाय केला जाईल तसा सप्लाय यांना पण होईल. पण त्यांना रिफंड घेण्यासाठी, रिफंड प्रोसेस होण्यासाठी UN नंबर दिलेला आहे. हे जे व्यापाऱ्यांचं काम काय, तुम्ही ज्यावेळेस व्यापारी असाल तुम्हाला तुमची जबाबदारी काय, ऑब्लिगेशन काय की तुम्ही कुठल्या आउटवर्ड सप्लाय करा. तुम्ही बघा त्या गुड्सवरती रेट किती आहे, 5%, 12%, 18%, त्याप्रमाणे तुम्ही टॅक्स कलेक्ट करा आणि जमा करा.
तर तुम्ही कोणालाच अप्लाय केला, त्याचा नंबर टाका. जर रजिस्टर पर्सन असेल तर रजिस्टर टाका आणि त्याप्रमाणे त्याची जी काही GSTR 1 प्रोसिजर आहे ती करा, GSTR 3 प्रोसिजर आहे ती करा आणि मग टॅक्सचं पेमेंट करा. व्यापाराची जबाबदारी संपली. आता ह्यांनी टॅक्स दिलेला आहे, म्हणजे ह्यांना सांगितलेलं कसं आहे की तुम्ही जेव्हा परचेस कराल त्यावेळेस तुम्हाला टॅक्स हा द्यावाच लागेल आणि नंतर तुम्ही रिफंड जेव्हा ॲप्लिकेशन कराल, म्हणजे हे जे एम्बॅसीज आहेत त्यांना UN नंबर दिला आहे, त्यांना त्या नंबरच्या बेसिसवरती रिफंड ॲप्लिकेशन जेव्हा देतील. हां, अदरवाईज कसं होईल, एक इथे अव्यवस्था निर्माण होईल. कोणी येईल नाही सांगेल की मी UN आहे, मी अशा प्रकारे माझा स्पेशल नंबर आहे आणि मग टॅक्स लावू नका, असा गोंधळ निर्माण होऊ नये. जिकडे खोट्या नोटा छापतात, करन्सी छापते, तिथे याचं काय, मग ते कसं बघणार. व्यापाऱ्याकडे वेळ असो का असं की ऑनलाईन चेक करा तो नंबर आहे की नाही, किंवा तो जो नंबर आहे तो येऊन कोणी सांगितला किंवा तो नंबर आहे त्याकरता मी आलोय, मग काय करणार. असं आहे ना, कोणी कोणाचाही नंबर सांगेल ना की बा मी ह्यांच्यातर्फे परचेस करायला आलो, हा नंबर घ्या आणि मला हे करा, वस्तू द्या, गुड्स द्या, सर्व्हिस द्या. मग तिथे टॅक्स रेव्हेन्यू परत तिथे काय होईल, चोरी होईल. एक राजमार्गात मिळेल टॅक्स चोरी करणाऱ्यांना. म्हणून मग ती अवस्था निर्माण होऊ नये म्हणून ह्यांना सांगितलंय की तुम्ही नंबर काढा, तुमचा नंबर कोणी काढू सांगू दे, टॅक्स कलेक्ट करायचाच आहे. जो कोण परचेस करेल गुड सर्व्हिस त्याला टॅक्स द्यायचाच आहे आणि ज्यांच्याकडे ऑथॉरिटी आहे ते नंबर काढतील. मग त्यांनी जर नंबर काढला असेल तर रिफंड घेतील, म्हणजे रिफंड कोणी घेऊ शकत नाही. रिफंड जर प्रोसेस होईल तर त्याची जी काय टॅक्स त्यांनी भरलेली जी अमाऊंट आहे ती त्याच अकाउंटला जाईल. तो अकाउंट त्यांनी रजिस्ट्रेशन घेताना दिलेला असेल, चुकीच्या अकाउंटला पैसे जाऊ शकत नाही त्या रिफंडचे. आता आपल्याला हे इथपासून पुढे बघायचं आहे. आता अमेंडमेंटपासून इथपर्यंत आपलं झालं कालच्या क्लासमध्ये. रजिस्ट्रेशन घेताना जी इन्फॉर्मेशन देणं आवश्यक आहे, डॉक्युमेंट देणं आवश्यक आहे, ती टॅक्सपेअरनी गव्हर्नमेंटला दिली, ऑनलाईन प्रोव्हाइड केली. त्यामध्ये काही बदल झाला, काही चेंजेस झाले तर ते कम्युनिकेट करण्याकरता अमेंडमेंट आहे. काही बदल झाला, समजा 2 गोडाऊन होते तर एक तिसरं गोडाऊन घेतलं, किंवा 2 गोडाऊन होते तर एक गोडाऊन बंद केलं, एकच गोडाऊन आहे, किंवा गोडाऊनचा ॲड्रेस चेंज झाला, इथे ऑफिसचा ॲड्रेस चेंज झाला. कुठल्याही प्रकारे जी इन्फॉर्मेशन सबमिट केली आहे किंवा एखाद्याने बिझनेसची ॲक्टिव्हिटी चेंज केली, एखादा व्यक्ती स्टेशनरीचा बिझनेस करत होता त्यावेळी तो बिझनेस बंद केला आणि कापडाचा बिझनेस सुरू केला, कुठल्याही प्रकारे त्यांनी जी माहिती दिलेली की आमचा गुड्स कुठले आहेत, इकडे ॲट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन 5 गुड्सचा एक्सचेंज कोड टाकायचा असतो. जे मुख्यत्वे जे 5 गुड्स आहेत त्याचा एक्सचेंज कोड द्यायचा असतो, 5 सर्व्हिसेसचा एक्सचेंज कोड द्यायचा असतो. एखादा व्यक्ती ट्रेडिंग करत होता, त्याला वाटलं तर आपण ट्रेडिंगपेक्षा मॅन्युफॅक्चरिंग करू, त्याने मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस चालू केला. त्यांनी आपल्या प्रकारे त्याची ॲक्टिव्हिटी चेंज केली, बाकी दिलेली माहिती जी आहे ॲड्रेस वगैरे ते चेंज केलं, मोबाईल नंबर चेंज झाला, ईमेल ॲड्रेस चेंज झाला. कुठल्याही प्रकारची माहिती चेंज करायची असेल तर त्यासाठी मग जसं रजिस्ट्रेशन घेताना ऑनलाईन प्रोसिजर केली होती त्याच प्रकारे इथे पण ही ऑनलाईन प्रोसिजर करायला लागेल. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन, प्रत्येक रजिस्टर्ड पर्सन करता काय ऑब्लिगेशन आहे, अ पर्सन टू हुम रजिस्टर्ड पर्सन अँड पर्सन टू हुम UN, ज्यांना GSTN दिला आहे किंवा ज्यांना UN दिला आहे, शॅल इन्फॉर्म द प्रॉपर ऑफिसर ऑफ एनी चेंजेस इन द इन्फॉर्मेशन फर्निश ॲट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन ऑर सबसिक्वेंट डेट इन सच फॉर्म अँड, म्हणजे एकतर रजिस्ट्रेशन घेतलं तेव्हा माहिती दिली, त्यानंतर चेंजेस झाले त्यानंतर दिली, त्यानंतर काय बदल झाला तर मग जो फॉर्म दिला आहे त्याची पद्धत दिली आहे त्याप्रमाणे रूल 19 प्रमाणे प्रोसिजर करा अमेंडमेंटसाठी. आता जसं इकडे ॲप्लिकेशन घेतलं REG 1नी, मग पुढे जाऊन
क्लेरिफिकेशन दिलं, त्यानंतर मग इथे त्याचं सर्टिफिकेट आलं, त्यानंतर पुढे काय बदल झाले तर मग त्यासाठी वेगळा फॉर्म आहे. आणि त्यानंतर मग ती जी इन्फॉर्मेशन आहे जी अमेंडमेंटसाठी, समजा एक पार्टनरशिप फर्म आहे, 3 पार्टनर होते, आणखीन एक पार्टनर जोडून दिला, 4 पार्टनर झाले, मग ती माहिती देणं गरजेचं आहे. कंपनीची इन्फॉर्मेशन असेल त्यामध्ये डायरेक्टर बॉडी चेंज झाली त्याची माहिती देणं गरजेचं आहे. द प्रॉपर ऑफिसर मे ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन फर्निश अंडर सेक्शन 28(1) और ॲज असर्टन बाय हिम अप्रूव्ह ऑर रिजेक्ट. जी अमेंडमेंटसाठी तिकडे जे ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यात जे काही अमेंडमेंट करून मागतायत ते योग्य असेल, अमेंडमेंट करण्याजोगी असेल, ती निकषानुसार मागत असतील, करत असतील तर मग ती ॲक्सेप्ट होईल, अदरवाईज रिजेक्ट होईल. Provided that approval of the proper officer shall not be required in respect of amendment of such particulars as may be prescribed. आता मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ह्याचं जर जसं जेव्हा ॲप्लिकेशन करत असतो तेव्हाच OTP देऊन व्हेरिफिकेशन होतं, त्याच प्रकारे व्हेरिफिकेशन होईल. तिथे काय POला बघायची गरज नाही की हा मोबाईल नंबर किंवा जो ईमेल ॲड्रेस आहे त्यात PO काय बघणार आहे, त्यात POनी बघावं असं काही नाही आहे. Provided further that the proper officer shall not reject the application for amendment in the registration particulars without giving the person an opportunity of being heard. आता कुठल्याही प्रकारे कुठलीही नोटीस जाते, कुठल्याही प्रकारचं टॅक्सपेअरकडनं काही रिक्वेस्ट जाते, तर जर ती योग्य जरी नसेल तरी पण POचं काम काय की ज्या व्यक्तीचं तुम्ही ॲप्लिकेशन रिजेक्ट करताय किंवा ज्याला एखादी नोटीस पाठवताय तर त्यावेळेस त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, कुठलंही डिसिजन फायनल घेण्यापूर्वी. इथे कसं होईल, रिजेक्ट करायचं आहे तर रिजेक्ट करण्यापूर्वी त्याला विचारलं गेलं पाहिजे की तुमचं ॲप्लिकेशन हे निकषानुसार नाही आहे, ते हे का रिजेक्ट करू नये. म्हणजे जर त्याच्याकडनं निकषानुसार ॲप्लिकेशन केलं गेलं नसेल, डॉक्युमेंट प्रॉपर दिले गेलं नसतील, त्याला ती चूक कळल्यानंतर तो ती दुरुस्त करेल आणि मग तो प्रॉपर वेने काय करेल, प्रोसिजर फॉलो करेल. म्हणजे प्रोसिजर बरोबर तुम्ही फॉलो केलेलं नाही आहे म्हणून तुमचं ॲप्लिकेशन का रिजेक्ट करू नये. अपॉर्च्युनिटी बिंग हर्टचा अर्थ असा होतो की जेव्हा एखाद्याला डिमांड पाठवले की तुम्ही टॅक्स प्रॉपर भरलेला नाही आहे, तुमच्याकडनं आम्ही 1 लाख रुपये टॅक्सची अमाऊंट आणि एवढा इंटरेस्ट एवढी पेनल्टी का घेऊ नये, आणि हे तुम्ही जे आमची मागणी योग्य आहे ते हीच तुम्ही नोटीस समजा आणि काय करा, 30 दिवसामध्ये अमाऊंट जमा करा किंवा तुम्ही आम्हाला येऊन भेटू शकता. अशा प्रकारे त्यांना कम्युनिकेट केल्यानंतर मग त्याचं काम आहे टॅक्सपेअरचं की त्यांनी डिपार्टमेंटला कम्युनिकेट करावं आणि त्याच्याकडे काय डॉक्युमेंट असतील, काय पुरावे असतील, त्यानुसार डिपार्टमेंटला जे काय म्हणायचं आहे ते बरोबर आहे चुकीचं आहे, जर बरोबर आहे ते पैसे भरेल, चुकीचं वाटत असेल तर आपलं क्लिअरिफिकेशन देईल आणि त्यांनी क्लिअरिफिकेशन दिल्यानंतर अपॉर्च्युनिटी बिंग हर्ड तर आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. मग त्यानुसार त्याला आपण एक न्याय देतोय, तुझी बाजू मांड, म्हणजे एखाद्याला चोर ठरवण्यापूर्वी तो चोर कसा आहे हे सांगितलं जातं आणि तो चोर नाही आहे हे त्याला सांगायचं असेल तर आपली बाजू मांडू शकतो आणि नंतर न्यायाधीश शिक्षा करतात. त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल जिकडे जिकडे असेल अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड हे तुम्हाला सापडेल. डायरेक्टली डिसिजन होत नाही, एकाच साईडने डिसिजन होत नाही, एकाच साईडने ऑर्डर काढली जाते. एनी रिजेक्शन or approval of amendment under the State Goods and Service Tax Act or the Union Territory Goods and Service Tax Act as the case may be shall be deemed to be a rejection or approval. हे पण असंच आहे की जसं ॲप्लिकेशन एका ऑथॉरिटीकडे जाईल SGST किंवा CGST, त्याचप्रमाणे इकडे अमेंडमेंट एका ऑथॉरिटीकडे जाईल आणि समजा ॲडमिनिस्ट्रेशन पर्पज माझं स्टेटकडे तर अमेंडमेंट स्टेटच करेल. मग CGST म्हणते झालं किंवा रिजेक्ट झालं तर दुसऱ्या ऑथॉरिटीने पण रिजेक्ट केलं असं होईल, अप्रूव्ह केलं असं होईल. आता हे जे अमेंडमेंट आहे ॲप्लिकेशन केल्यापासून ॲप्लिकेशन करायचं RAG 14 बदल झाल्यापासून 15 दिवसामध्ये ॲप्लिकेशन केलं पाहिजे. रजिस्ट्रेशनला कसं बघितलं आपण की तो लायबल झाल्यापासून त्यांनी 30 दिवसामध्ये ॲप्लिकेशन केलं पाहिजे. तसं इथे कुठली माहिती बदलली तर ती बदल अस्तित्वात आल्यापासून 15 दिवसामध्ये अमेंडमेंटसाठी ॲप्लिकेशन केलं पाहिजे. आता याच्यामध्ये जसं लिगल नेम ऑफ बिझनेसचं नाव बदललं, ॲड्रेस बदललं,
प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस आहे, ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस आहे, पार्टनर, डायरेक्टर, करता याविषयी डॉक्युमेंट दिले त्याची माहिती आहे. आता जर का डॉक्युमेंट प्रॉपर असतील, त्याचं व्हेरिफिकेशन झालं तर ही अमेंडमेंट अप्रूव्ह होईल, अदरवाईज रिजेक्ट होईल. मग कुठल्या बेसिसवर रिजेक्ट होणार आहे ते सांगितलं जाईल आणि त्यानुसार ते कम्युनिकेट होईल टॅक्स पेअरला, त्याला अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड दिलं जाईल आणि त्यावरती पुढे जाऊन पुढची ॲक्शन होईल. PO shall after verification approve the amendment and issue order in फॉर्म GST RG 15. 14 मध्ये काय आहे, अमेंडमेंटचं ॲप्लिकेशन आहे आणि 15 मध्ये त्याचं. आता हेच तुम्ही इथे काढून बघाल. 14 मध्ये ॲप्लिकेशन केलं, त्यात काय माहिती देईल ते हीच माहिती देईल. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट अपलोडेड. आता जर का पार्टनरशिप बीड चेंज झालंय तर ते अपलोड करेल. एखादं नवीन गोडाऊन घेतलेलं आहे तर मग त्या गोडाऊनचा ॲड्रेस देईल, जे डॉक्युमेंट देईल, काय रेंट ॲग्रीमेंट आहे, ओनरशिप डॉक्युमेंट आहे, जे काय असेल ते देईल. आता हे झाल्यानंतर मग इथे काय इन्स्ट्रक्शन्स आहेत कशा वगैरे काय करायचं टॅक्स पेअरसाठी. पुढे ऑर्डर ऑफ अमेंडमेंट आणि मग जे सर्टिफिकेट असतं RG 6 त्यामध्ये ती माहिती अपडेट होऊन येते. जर ॲड्रेस चेंज झाला असेल किंवा ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस आला असेल, पार्टनर 3 होते 4 झाले असतील, मग त्यांचे फोटो खाली असतात, त्यामध्ये अमेंडमेंटप्रमाणे ती माहिती अपडेट होऊन देणं ही प्रोसिजर डिपार्टमेंटकडनं होईल. आता पुढे ॲप्लिकेशन फॉर कॅन्सलेशन. आता ह्यात तुम्ही रूल बघाल अमेंडमेंटचा. या रूलप्रमाणे वेअर देर इज एनी चेंज इन एनी ऑफ द पर्टिक्युलर फर्निश इन द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन इन. आता आपण बघितलं की वेगवेगळ्या पर्सनना वेगवेगळे फॉर्म आहेत. नॉर्मल GST RAG 01 आहे, फॉर्म GST RAG 01 आहे आणि दुसरा TDS TCS त्यांच्याकरता 7 आहे, NRTP करता 9 आहे, 10 कोणा करता आहे, OIDR सर्व्हिस प्रोव्हायडर करता, UN नंबर जे काढतात त्यांच्याकरता 13 आहे. यांनी ॲप्लिकेशन केलं, रजिस्ट्रेशन घेतलं त्यांनी त्या पर्पजसाठी. हा जो फॉर्म आहे हा कोणा करता आहे, जो ज्याला परचेस सेल दोन्ही करायचे आहे त्यांच्याकरता तो फॉर्म आहे. TDS TCS साठी ते स्वतः ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट स्वतः काय परचेस सेल करत नाही, ते दुसऱ्यांसाठी प्लॅटफॉर्म देतात. मग त्यांच्याकरता वेगळ्या प्रकारचा ॲप्लिकेशन फॉर्म असेल, रिटर्न पण वेगळ्या प्रकारचा असेल. NRTPचा उद्देश वेगळ्या कामासाठी तो हे घेतो, ॲप्लिकेशन करतो. CTPला हाच फॉर्म आहे, रिटर्न पण तोच आहे जो रेग्युलरला आहे. याप्रमाणे ह्यांनी जी माहिती दिलेली आहे यात काही बदल झाला असेल तर त्यासाठी चेंज कुठल्या विषयीचं आहे ते दिलेलं आहे सगळं. नॉर्मली जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये जर पॅन चेंज झाला असेल तर मग तो नंबर जो आहे तो कॅन्सल होईल. पॅन सोडून बाकी काही बदल झाला असेल तर तो अमेंड होऊ शकतो. पॅन होल्डर चेंज झाला तर नवीन जो पॅन होल्डर बिझनेस टेकओव्हर करेल तो नवीन ॲप्लिकेशन करेल, नवीन GST नंबर घेईल. हे सगळं दिलं आहे की चेंज टू बी इफेक्टिव्ह इन रजिस्ट्रेशन ऑब्टेन ऑन बेसिस ऑफ सेम पॅन वेअर चेंजेस रिलेटेड टू नॉन कोर फील्ड टू बी इफेक्टिव्ह अपॉन सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन वेअर द चेंज रिलेटेड टू एनी पर्टिक्युलर अदर दॅन दोज स्पेसिफाईड इन क्लॉज A. आता A सोडून बाकीचे आहेत म्हणजे मोबाईल नंबर, फोन नंबर आहे, हे इमिजिएट अपडेट होतं. वेअर चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ एनी बिझनेस रिझल्ट इन द चेंज ऑफ पॅन. जसं कंपनीचं डीमर्जर झालं, अमलगमेशन झालं, तिथे काय झालं, कॉन्स्टिट्यूशन चेंज झालं किंवा एखादी पार्टनरची फर्म आहे त्यांनी त्यांची कंपनी बनवली. चेंज ऑफ पॅन ऑफ रजिस्टर्ड पर्सन द सेड पर्सन शॅल अप्लाय फॉर फ्रेश रजिस्ट्रेशन. आणि एनी चेंज इन द मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस ऑफ द ऑथोराइज सिग्नेचरी सबमिटेड अंडर दिस रूल as amended from time to time shall be carried out only after online verification through the common portal in the manner provided. व्हेरिफिकेशन होईल आणि अमेंडमेंट होईल. आता याच्यामध्ये
ॲप्लिकेशन केलं का तिथपासून अमेंडमेंट होते. आणि रेट्रोस्पेक्टिव्हचा अर्थ असा आहे की अगोदरच्या डेटपासून अमेंडमेंट होईल. आता हे वेअर द PO ऑफ द ओपिनियन दॅट द अमेंडमेंट सॉट 91 इज आयदर नॉट वॉरंटेड, तरी एकतर ती अमेंडमेंट करण्याजोगी नाही आहे, और द डॉक्युमेंट फर्निश देअरविथ आर इनकम्प्लीट, इनकरेक्ट, ही मे विदिन अ पिरियड ऑफ 15 वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ द रिसिप्ट ऑफ द ॲप्लिकेशन. 15 दिवसामध्ये त्यांनी अप्रूव्ह किंवा रिजेक्ट केलं पाहिजे, पुढची प्रोसिजर केली पाहिजे. सर्व नोटीस जर ॲडिशनल डॉक्युमेंट पाहिजे असतील तर मग नोटीस देण्याकरता तोच फॉर्म आहे जो रजिस्ट्रेशनला होता, RAG 03. रजिस्टर्ड पर्सन टू शो कॉज विदिन अ पिरियड ऑफ 7 वर्किंग डेज. 7 दिवसामध्ये तो त्याचा नोटीसला उत्तर देईल. आणि पुढे जाऊन वाय द ॲप्लिकेशन सबमिट अंडर सबरूल 1 शॅल नॉट बी रिजेक्टेड, कारण की तुम्ही दिलेली इन्फॉर्मेशन ही अमेंडमेंट करण्यासाठी पुरेशी नाही आहे. मग त्यानुसार ते कम्युनिकेशन करतील, प्रॉपर डॉक्युमेंट देतील, रिप्लाय होईल 7 दिवसामध्ये, आणि त्यानंतर रिप्लायनुसार मग पुढे अप्रुव्हल किंवा रिजेक्शन होईल. वेअर द रिप्लाय फर्निश अंडर रूल 19(3) इज फाउंड टू बी, आता इथे वरती रिप्लाय हा देणार आहे, हा रूल आहे, नॉट सॅटिस्फॅक्टरी, और वेअर नो रिप्लाय इज फर्निश इन द रिस्पॉन्स टू द नोटीस within the period prescribed, the PO shall reject the application आणि पास ऑर्डर रिजेक्ट करायला इलेक्शनला जे जो फॉर्म आहे तोच फॉर्म इथे पण आहे. म्हणजे हीच प्रोसिजर असते. पहिले ॲप्लिकेशन द्या, ॲप्लिकेशन कंप्लीट नाही आहे तर क्लिअरिफिकेशन मागवा, मग क्लिअरिफिकेशन दिलं जाईल 04मध्ये, आणि मग पुढे रिजेक्ट झालं तर मग 06, आणि जर अमेंडमेंट अप्रूव्ह झाली तर परत त्याचा अगोदरचा RAG 06 आहे तो अमेंड होऊन येईल. आता POनी 15 दिवसामध्ये काही ॲक्शन नाही घेतली किंवा 7 दिवस दिले त्यामध्ये काही ॲक्शन नाही घेतली तर मग नो ॲक्शन टेकन बाय PO विदिन 15 वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन, किंवा मग त्यांनी 7 वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ रिप्लाय टू शो कॉज नोटीस. Registration certificate shall stand amend and same shall be made available on common portal. पोर्टलला अमेंडमेंट होऊन ते येईल. अशा प्रकारचा प्रोग्रामिंगच पोर्टलला केलेलं आहे. अमेंडमेंट जर योग्य असेल, अमेंडमेंट करण्याजोग्य असेल आणि काही ॲक्शन नाही झाली तर अमेंडमेंट ऑटोमॅटिक होते. आता पुढची जी प्रोसिजर आहे ती नंबर घेतल्यानंतर, एकदा का GST साठीचा नंबर घेतला गेला टॅक्सपेअरकडनं का त्याला काही ऑब्लिगेशन्स फॉलो करणं गरजेचं आहे. आता जर EWBIL एखादा व्यक्ती बनवत नसेल, रिटर्न फॉलो करत नाही, रिटर्न भरत नसेल, आणखीन काही अशा विषय आहेत ते त्यातले ऑब्लिगेशन तर फॉलो करत नसेल तर PO त्याचा रजिस्ट्रेशन नंबर कॅन्सल करू शकतो. आणि दुसरं, जर ज्या व्यक्तींनी ज्या सेक्शनप्रमाणे रजिस्ट्रेशन घेतलं असेल, समजा एखाद्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर वार्षिक उलाढाल ही जास्त वाढली आणि मग ती त्या लिमिटमध्ये आली 2201च्या, म्हणून केलं ॲप्लिकेशन, आणि नंतर त्याचा बिझनेस कमी झाला आणि आता पुढे बिझनेस वाढेल अशी शक्यता त्याला वाटत नसेल तर जर लिमिटच्या खाली आपली उलाढाल असेल, टर्नओव्हर असेल, तर तो आपला GST नंबर कॅन्सल करण्यासाठी ॲप्लिकेशन करू शकतो की माझा नंबर कॅन्सल करा, कारण मला सेक्शन 22 किंवा 24च्या तरतुदीप्रमाणे रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, किंवा मी स्वइच्छेने रजिस्ट्रेशन घेतलं होतं 25(3) प्रमाणे. एखाद्या काय कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे, काम मिळणार आहे, GST नंबर घ्या म्हणून कोणतरी सांगतो, पण नंतर पुढे त्याला ते काम मिळत नाही आणि ते मिळेल अशी आशा राहत नाही. त्यावेळेस मग रजिस्ट्रेशन घेतल्यामुळे जे ऑब्लिगेशन फॉलो करायचे आहेत, रिटर्न्स भरायचे आहेत, त्याचा जो खर्च आहे हा त्याला जर परवडत नसेल तर तो आपला नंबर कॅन्सल करू शकतो. ज्या वेळेस हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळेस अशी तरतूद केली होती की एकदा का नंबर घेतला स्वइच्छेने तर 1 वर्ष कॅन्सल करता येणार नाही. म्हणजे लोकांनी नंबर घ्यावा आणि मग त्याचा त्यांना फायदा आहे असं कळेल तर लोक नंबर ठेवतील, असं गव्हर्नमेंटला करायची वाटत असेल किंवा लॉ मेकरला वाटत असेल म्हणून त्याने अशी तरतूद केली होती. पण त्याच्यामध्ये अनेक लोकांना त्याचं फार नुकसान झालं. 1 वर्ष त्यांना नंबर ठेवावाच लागला, पण नंतर त्यामध्ये अमेंडमेंट झाली आणि आता नंबर घेतला नको आहे कधीही कॅन्सल करता येतो. जर आवश्यकता नाही आहे, कायद्यानुसार तो घेण्याची गरज नाही आहे तर मग कधी नंबर कॅन्सल करता येतो.
म्हणजे एक तर टॅक्स पेअर कॅन्सल करेल, कारण सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे त्याला आता रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे, ते ठेवण्याची गरज नाही, कॅन्सल होईल. आणि जर ऑब्लिगेशन फॉलो करत नाही एखादा टॅक्स पेअर असं लक्षात आलं तर PO पण त्याचा नंबर कॅन्सल करू शकतो. एकदा नंबर कॅन्सल केला POनी तर मग टॅक्स पेअरसाठी हे फार कारण की जर का तो नंबर कॅन्सल झाला त्याला ITC घेता येत नाही, हे खूप त्रासदायक होतं टॅक्स पेअरसाठी. आता जर का माझा सप्लायर आहे, माझा नंबर कॅन्सल झाला, पूर्वी काय व्हायचं, नंबर कॅन्सल झाला हे कोणाला कळायचंच नाही. नंबर कॅन्सल झाला, ऑफिसरनी नंबर कॅन्सल केला, पोर्टलवरती एंट्री यायची नंबर कॅन्सल आहे, पण कळणार कसं काय, कोण पोर्टलला बघायला जातो नंबर माझा ॲक्टिव्ह काय आणि इनॲक्टिव्ह आहे, कोण बघायला जातो. आता पुढे जाऊन काय केलं त्यांनी, नंबर कॅन्सल झाल्यानंतर जर सप्लायरकडनं कुठलाही इनवॉइस बनवला गेला आहे तर ज्याचा नंबर कॅन्सल आहे त्या नंबर टाकल्यानंतर GSR 1मध्ये पोर्टल तो नंबर ॲक्सेप्ट करत नाही, हा नंबर कॅन्सल आहे, इनॲक्टिव्ह आहे. तेव्हा कळायला लागलं, समजा माझ्याकडे एक मी इनवॉइस अपलोड करतोय आणि तो नंबर जात नाही, एरर आला, मला मी चेक केलं नंबर कॅन्सल आहे. मग आता सप्लायरची जबाबदारी आली रिसिपेंटला सांगणं की तुमचा नंबर कॅन्सल असल्या कारणाने तुमचा आता जो इनवॉइस आहे त्याची इन्फॉर्मेशन मला पोर्टलला सबमिट करता येत नाही. मग ह्याच्यावरती उपाय काय होतो की आता यावेळेला रिटर्न भरताना तो जो इनवॉइस आहे टॅक्सचं कलेक्ट करायचा आहे सप्लायरला, मग तो B2C मध्ये दाखवावा लागतो. अनरजिस्टर्ड पर्सनला तो सप्लाय केला अशा प्रकारे दाखवायला लागतो. त्या महिन्यात समजा 4 इनवॉइस बनले तर ते 4ही इनवॉइस जे B2C सप्लायमधली जी इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये ही माहिती सगळी सबमिट करायला लागते. आणि मग 2 महिने 3 महिने कधी जो रिसिपेंट आहे तो त्याचा नंबर ॲक्टिव्ह करेल, ॲक्टिव्ह होईल, प्रोसिजर तो करेल. त्यानंतर मग जे B2C मध्ये टाकलेली इन्फॉर्मेशन आहे ती अमेंडमेंट करून मग GSR 1ला B2B मध्ये आणावी लागते. आणि मग जेव्हा ती B2B मध्ये येते तेव्हा त्याचं क्रेडिट रिसिपेंटला मिळतं. पूर्वी हे होतच नव्हतं, पोर्टल नंबर कॅन्सल आहे ॲक्टिव्ह आहे बघत नव्हता, सगळे इनवॉइस ॲक्सेप्ट होते. त्यामध्ये ते घ्यायचं ना आपल्याला, येईल ना पुढे. मी आता GSR 1 जेव्हा आपण बघू तेव्हा त्याच्यामध्ये नॉर्मली रेग्युलर पार्ट कुठला आहे, अमेंडमेंटचा पार्ट कुठला आहे, हे सगळं मी प्रॉपर वेळ देऊन तुम्हाला सांगणार आहे. एक वेळा नाही, बराच वेळा सांगणार आहे, असं आहे ना. आता जसं नंबर घेतला, बऱ्याच लोकांना नंबर घेतात रिटर्नच भरत नाही, त्यांना समजतच नाही की रिटर्न भरण्याकरता दर महिन्याला प्रोसिजर करायला लागते, किंवा जर क्वार्टरली करायचं तर क्वार्टरली ते सेटिंग करून घ्यायला लागतं. नंबर घेतात तर मी सांगतो लोकांना की नंबर घेतला खरंच तुम्हाला गरज आहे का, 2,000-3,000 महिन्याचा खर्च आहे, तुम्हाला झेपणार आहे का. मग अनेकांनी नंबर घेतला नाही, पण बाकीचे लोक कोणाकडे हे विचारायला गेले ते काही माहिती देत नाही, नंबर पाहिजे काढून घ्या, मग ते नंबर घेतल्यानंतर काहीच करत नाही. आणि काय लोकांना माहिती पण नको असते, बाकी काही सांगू नका नंबर पाहिजे मला, असे पण लोक असतात. मग ते नंबर काढतात, रिटर्न भरत नाही. आणि पहिले नंबर पूर्वी त्याचा नंबर कॅन्सलच होत नव्हता बराच काळ. आता कसं होतं 6 महिने जर का नाही रिटर्न भरले तर नंबर मग सस्पेंड होतो. पूर्वी तसं काय होतच नव्हतं, एवढी ॲक्शन घेतलेलीच नव्हती. तर लोक नंबर घ्यायचे आणि 2 वर्ष काहीच करायचे नाही. 17, 18, 19 असंच चाललं. मग ज्यांनी अगोदर नंबर काढलाय ते ह्यांना सांगतात की नाही भरला तरी काय होत नाही, नंबर पुढे तुम्ही नाही भरला तर कॅन्सल होईल, तुम्हाला काम मिळेल तर भरा रिटर्न. तुम्ही प्रॉपर कोणी कोणाला विचारत नाही आणि यांना काम मिळेल काहीतरी नंबर घेतल्यामुळे म्हणून ते नंबर काढतात. बरेच लोकांचं असं असतं, ज्यांचा बिझनेस आहे चालू आहे जे करतायत त्यांना मग इनपुट रेट वगैरे माहिती असतं, तर थोडा वाढला तर मग रिटर्नचा खर्च परवडतो, कारण की ITC मिळतो, बेनिफिट मिळतो, त्यांना ऑब्लिगेशन फॉलो करायला काही प्रॉब्लेम नसतो. यांचा टर्नओव्हर एक ठराविक लिमिटच्या वरती गेला तर 40 लाखापर्यंत कोण थांबत नाही. 15 लाख 20 लाख झाला टर्नओव्हर तर मग नंबर घेऊन रिटर्न भरण्यामध्ये फायदा पडतो, असं बऱ्याच लोकांचा अनुभव आहे. ॲप्लिकेशन रूल 20 मध्ये ॲप्लिकेशन फॉर कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन आहे. रूल 21 मध्ये रजिस्ट्रेशन टू बी कॅन्सल इन सर्टन केसेस आहे. 21A मध्ये सस्पेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन आहे. आणि 22 मध्ये आता सस्पेन्शन हा काय कन्सेप्ट पूर्वी नव्हता. आता हा म्हणजे याच्यामध्ये तुम्ही नाव बघायचं, कॅन्सलेशन ऑर सस्पेन्शन रजिस्ट्रेशन असं नाव पहिले नव्हतं. पहिले नाव एवढं होतं कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन. आता जर नंबर कॅन्सल केला
जर नंबर कॅन्सल केला तर जी ऑर्डर काढायची असते, पीओला जी ऑर्डर काढायची असते, शो कॉज नोटीस फॉर कॅन्सलेशन, रिप्लाय टू शो कॉज नोटीस, ऑर्डर ऑफ कॅन्सलेशन. आता इथे खाली यू आर रिक्वायर्ड टू पे द फॉलोइंग अमाउंट्स ऑन और बिफोर डेट, failing which the amount will be recovered in accordance with the provision of the act and rules made thereunder. आता जेव्हा एखाद्याचा नंबर कॅन्सल करायचा आहे त्यावेळेस पीओला हे बघायचं आहे की त्याला काय लायबिलिटी देणं लागतंय का. आता जर एखाद्याची लायबिलिटी फाइंड आउट करायची असेल, नंबर त्याचा कॅन्सल केलेला आहे, तर त्याच्याकरता त्यांना वेळ लागतो. त्यामुळे कॅन्सलेशन 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने होतच नव्हते. आणि 17, 18, 18, 19 मध्ये डिपार्टमेंटच्या वॅटचीच कामं चालू होती, त्यामुळे GSTकडे बघायला त्याला वेळच नव्हता. बऱ्याचशा स्टेटच्या ठिकाणची अशीच परिस्थिती होती. त्यामुळे नंबर कॅन्सल करायला पाहिजे, 6 महिने झाले किंवा काय, कोण काय बघत नव्हतं, चाललंय चालू आहे. आणि जे कॉमन कोर्टात होतं त्याचे पण टेक्निकल प्रॉब्लेम होते, त्याचे इश्यू होते. त्यामुळे पहिले 2 वर्ष अव्यवस्था बरीच होती GSTमध्ये. हळूहळू नंतर मग पोर्टलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. पहिले 6 महिने तर एवढे प्रॉब्लेम होते की काही अमाऊंट भरलेली आहे ती बरेच गायब व्हायची, सबमिट करायला गेलं दिसायचीच नाही. म्हणजे ज्यांनी कोणी यामध्ये प्रॅक्टिस केली असेल जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 5-6 महिन्यामध्ये त्या लोकांचा BP वगैरे सगळे एवढे हाय झाले असतील ते खूप त्रासदायक होतं. काय एकतर कसं होतं, सगळे लोक यूज टू नाही आहेत सगळं ऑनलाईन करायला, आणि एक्सेलला करणं वेगळं होतं, इथे करणं वेगळं होतं. पण स्पीडचा इश्यू होता, खूप वेळ लागायचा, स्लो व्हायचं, आणि त्यानंतर पुढे जाऊन अडकायचं, बरेच लॉगआउट व्हायचं, असे बरेच इश्यू झाले. मग हळूहळू नंतर पुढे पोर्टली प्रॉपर झालं आणि डिपार्टमेंटकडनं पण हळूहळू काय गोष्टी मग व्हायला लागल्या, इंटरॅक्शन व्हायला लागलं टॅक्सपेअरशी पुढच्या काळामध्ये. म्हणजे 17, 18, 18, 19 आणि मग कोविड आला, त्यामुळे ते बराच काळ असा होता की त्यामध्ये बरेच गोंधळ होते. 19-20 पर्यंत गोंधळ होते. हळूहळू पुढे जाऊन त्यामध्ये बरेच चांगल्या प्रकारचे पॉझिटिव्ह इम्प्रूव्हमेंट आले. तर इथे ज्यावेळेस नंबर कॅन्सल करायचा आहे त्यावेळेस त्याची काय लायबिलिटी आहे का हे बघायला पाहिजे. आता समजा एखाद्याने इनपुट्स गुड्स घेतले असतील, तेच इनपुट विकले असतील, काही मॅन्युफॅक्चरर आहे तो ABC हे प्रॉडक्ट इनपुट घेतो, P प्रॉडक्ट बनवतो, तर त्याच्याकडे काय ITC शिल्लक असेल, जेव्हा नंबर कॅन्सल केला जातो तेव्हा त्यामध्ये जर मी माझा नंबर कॅन्सल करत असेल तर मला माझी जबाबदारी आहे, ऑब्लिगेशन आहे की तुम्ही परचेस केलं. आता मी ज्यावेळेस समजा आता माझ्याकडे मी तर मेचा रिटर्न भरला, ओके, हा कधी भरला, जून 20 पर्यंत हा टॅक्स भरला. आता जेव्हा ह्याच्यामध्ये मी इनपुट टॅक्स क्रेडिट मेला मी जो माल विकला तो मी एप्रिल किंवा त्याच्या अगोदर जे परचेस केला होता तो माल मी मेला विकला. आता मेच्या एंडपर्यंत मी आणखीन काय माल घेतला आहे तो मी पुढे जून, जुलै, ऑगस्टमध्ये विकेन, असं आहे ना. म्हणजे माझ्याकडे स्टॉकमध्ये काही गुड्स आहेत, जेव्हा मी इथे 10,000 रुपये टॅक्स भरतो तेव्हा जो अगोदर घेतलेला माल विकलेला आहे, जो विकला आहे त्याच्यातनं त्याच्या ITC मधून टॅक्सची 10,000 आपण ॲडजस्ट नाही करत. मे बी काय होतं, मला हे मी आणखीन काय माल घेतला तर माझ्याकडे ITC आहे 25,000, अगोदरचा माल विकला आहे 10,000 टॅक्स भरायचा आहे, आणि आणखीन माल परचेस केला आहे, म्हणजे माझ्याकडे जो माल शिल्लक आहे त्याचा ITC मी युटिलाइज करतो अगोदरचा विकलेल्या मालाचा टॅक्स भरण्याकरता. एवढं कळतंय. आता जर एका स्टेजला नंबर कॅन्सल होतो तर इथे समजा मी मेला नंबर कॅन्सल केला तर जूनसाठी पुढे मी विकण्याकडे जो माल घेतला तो माझ्याकडे आहे ना. तर जर तो माल असेल, जर नंबर नसता तर ITC मिळाला असता का, नसता मिळाला, इनपुट टॅक्स क्रेडिट करता आला का, नसतं करता आलं. म्हणजे पुढे आता मी जो माल विकणार आहे, जो माझ्या स्टॉकमध्ये आहे, त्याच्यावरती मी कुठलाही आउटपुट टॅक्स कलेक्ट करणार नाही. मग जो ITC घेतलाय ती अमाऊंट गव्हर्नमेंटला मला देणं आहे. मग इथे बघितलं जातं की समजा ही वस्तू विकली तर आउटपुट टॅक्स किती मिळेल तो, किंवा ॲटलिस्ट इनपुट टॅक्स, ह्याच्यातला हायर काय.
जर एखादा दिवाळाच निघाला बिझनेसचा, तो बोलले आता मी हा काय विकणार, मी 300 रुपयाला साडी घेतली आहे, मी 200ला विकतोय, सेल लावलाय की हे घेऊन टाका आता, म्हणजे दुकान बंद करायचं ते ॲटलिस्ट बंद करायचा खर्च तरी येत निघेल, इतकी वेळ येते लोकांची. तर एखाद्याचा बिझनेस चालला नाही तर मग तिकडे इनपुट टॅक्स आणखीन आउटपुट ह्यात जास्त काय तेवढी अमाऊंट तरी त्याची लायबिलिटी बनते. प्लस त्यांनी जे काय कॅपिटल गुड्स घेतले असतील मशिनरी वगैरे त्याच्यावरती जर 5 वर्षाची लायबिलिटी असते, त्याची जी लाईफ आहे ती 5 वर्ष असते. जर का 5 वर्ष म्हणजे 60 महिने झाले ना. ओके, समजा मी काही असे गुड्स घेतले ज्याच्यावरती 30,000चा काय असेल इनपुट टॅक्स पेड असेल, तर 500 रुपये एका महिन्याची मी जर हिशोब केला त्याचा एक तुकडा किती होईल, 500 रुपयाचा होईल. मी 6 महिने वस्तू वापरली आणि बिझनेस बंद केला, तर मग इथे 500 गुणिले 6 यातले 3,000 जे आहेत डिटेलमध्ये मी हा सेक्शन घेईन, त्या तुम्हाला कळेल. आता मला सांगायचं आहे फक्त की नंबर ज्या वेळेस कॅन्सल करायचा असतो तेव्हा हे हिशोब करायला लागतात पीओला, की बघा त्यांनी काय कॅपिटल ॲसेट घेतले का. जर घेतले असेल तर मग त्याला या 30,000मधले 25,000 रुपये भरायला लावा. त्याचे 5,000 रुपये ॲडजस्ट झाले, पण त्याकडे मशिनरी आहे, कॅपिटल गुड्स आहेत. मग इनपुट्स आणि कॅपिटल गुड्स याची काय लायबिलिटी बनते का, हे सगळं विसरून जाईल. फायनली एवढंच फक्त आहे की ज्या वेळेस नंबर कॅन्सल होतो त्यावेळेस त्याचं इथे बघायला लागतं, हा कॉलम का दिला आहे, टेबल का दिलं आहे, की इथे त्याची लायबिलिटी फायनल करायला लागते आणि मग ती ऑर्डर काढायला लागते. मग ही ऑर्डर काढण्यापूर्वी हे सगळ्या गोष्टींची माहिती घ्यायला लागते पीओला. त्यामुळे 2 महिने 4 महिने 5 महिने 6 महिने काही जसं बघा लिमिट दिले आहे, अमेंडमेंट 15 दिवसामध्ये झाली पाहिजे, 7 दिवसामध्ये रिप्लाय केला पाहिजे, अदरवाईज डीम अमेंडमेंट आहे, डीम रजिस्ट्रेशन आहे. तसं इकडे डीम कॅन्सलेशन हा कन्सेप्ट नाही आहे. म्हणजे एखादी मोठी फॅक्टरी आहे ती दुसऱ्या कंपनीने टेक ओव्हर केली, एक कंपनी चालत नाही दुसऱ्या कंपनीने टेक ओव्हर केली, तर जो नंबर कॅन्सल झाला आहे त्यांच्यासाठी काय लायबिलिटी काढायची, याला वेळ लागेल. उलाढाल जर का लाखाची आहे करोडोची आहे तेवढा वेळ लागेल. मग त्यामुळे इथे अशा प्रकारचं किती वेळात हे करायला पाहिजे असा निर्धारित वेळ ठेवलेला नाही आहे कायद्यामध्ये. त्यामुळे इथे काय होतं, वेळ घेतो पीओ आणि मग तितक्या वेळापर्यंत पहिले टॅक्सपेअरला रिटर्न्स फाईल करायला लागायचे. मग सस्पेन्शनचा इथे काय कन्सेप्ट आणला. सस्पेन्शनमुळे काय झालं की ज्या वेळेस नंबर ॲप्लिकेशन करेल टॅक्सपेअर इमिजिएटली तो नंबर सस्पेंड होईल. समजा मी 8 तारखेला ॲप्लिकेशन केलं तर 8 तारखेपासून माझा नंबर पोर्टल इमिजिएटली सस्पेंड करेल. पीओची ॲक्शन घेईल, आपलं काम करेल, नंबर सस्पेंड झाला म्हणजे आता मी परचेस केलं काही तर माझ्या नंबरवरती कुठलाही इनवॉइस अपलोड होणार नाही आपल्याकडनं. आणि 8 तारखेपर्यंत मी जेवढे इनवॉइस बनवले तेवढ्यावरती मला टॅक्स द्यायचा आहे, म्हणजे मी त्या महिन्याचा रिटर्न भरू शकतो. म्हणजे 8 मेला मी केलं समजा कॅन्सलेशन, तर मेचे मी 7 दिवसांचा टॅक्स कलेक्ट केला आहे, म्हणजे मला मेचा रिटर्न भरायला लागेल. मग जूनपासून रिटर्न भरण्याची आवश्यकता नाही, कारण मी कुठलाही टॅक्स कलेक्ट करणार नाही आहे, तर मी गव्हर्नमेंटला माहिती दाखवू काय. जर मी ॲप्लिकेशन केलं आहे म्हणजे अशा प्रकारे माहिती टाकायला सांगणं का, तर डिपार्टमेंटची प्रोसिडिंग कारवाई वेळ घेते आहे म्हणून रिटर्न भरत राहा व्यापाऱ्यांनी, हे काय व्यावहारिक नव्हतं. म्हणून मग सस्पेन्शनची तरतूद केली आणि एकदा काय नंबर सस्पेंड झाला का मग त्यानंतर पुढच्या महिन्यापासून रिटर्न भरण्याची गरज नाही. अशा यामध्ये या सस्पेन्शनमुळे काय झालं, अमेंडमेंट झाली या कायद्यामध्ये, या सेक्शनमध्ये. कळलं एवढं बस. आता कसं होतं की तुमच्याकडे काय माहिती अवेलेबल आहे. आता बऱ्याच वेळा कसं होतं की तुम्हाला एक अंदाज असतो की बाबा एखाद्याकडनं एक 50,000 लायबिलिटी निघेल. आता जर तुम्हाला वाटतं की याच्याकडनं 50,000 निघेल, तुम्ही काय करणार, तुमच्याकडे काही अशा प्रकारचा बेसिस नाही आहे, काही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन नाही तुमच्याकडे, तुम्ही काय करू शकता. मग तुम्ही काहीतरी अशाच प्रकारे काही लिहाल, 80,000 आहे, 1.5 लाख आहे, 2 लाख आहे, जेणेकरून काय होईल
तो व्यक्ती खरी माहिती देईल. जबाबदारी त्याची आहे ना. आमच्याकडे ही माहिती आहे, तुम्ही प्रूफ द्या तुमच्याकडे काय, मग तो देणारच आहे. त्याला बिझनेस कंटिन्यू करायचा आहे, तो करणारच आहे. त्याच्यावरती काय होतं, एक प्रकारे दबाव निर्माण होतो. तुम्ही जेव्हा अशी माहिती द्या, बरं तेव्हा असंच केलं जातं. अरे मला टर्न होत नाही एवढा, तुम्ही मला एका माझी लायबिलिटी एवढी सांगता, तेवढा माझा वर्षाचा टॅक्स येईल, काही देणार माहिती दिल्यानंतर मग तुझी खरी माहिती तो सबमिट कर. त्यांनी सबमिट केली का विषय संपतो. हां मग तुम्ही काही बेसिस घ्याल ना, जो तुम्ही बेसिस घ्याल त्याप्रमाणे. आता जर का एखाद्या पुढे जाऊन बिझनेस जास्त पण झाला असेल, तर त्यांनी एखाद्या मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं, एखादं ते काम केलं आणि त्याला पुढे माहिती की आता आपल्याला पुढे काही कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची आशा नाही आहे आणि ते रिटर्न तो भरतच नाही आहे पुढचे. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट तर केलं पण त्याचे पैसे अडकले, रिटर्न भरायला पैसे नाही आहेत. बऱ्याच गोष्टी असतात, बरेच मॅटर असतात असे. आता एवढी सगळी माहिती कशी काढणार. तुम्हाला सांगितलं की जाऊन माहिती काढा, तुम्ही कशी काढणार. तुमच्याकडे काय काय सोय आहे, कशा प्रकारे आहे. बऱ्याच वेळा अशा प्रकारे काही लिंक मिळत नाही. इन्व्हेस्टिगेशन कुठल्या बेसिसवरती करायचं, कोणाला विचारायचं, कशी माहिती काढायची, बरेच फॅक्टर असतात. त्यामुळे कारवाई ते करायला लागते. काय तुम्ही केलं याच्यावरती. जर एखादा टॅक्स पेअरचा नंबर कॅन्सल झाला आहे तर काय करायचं. मग आता ह्याच्यावरती काय ॲक्शन ठरल्यात किंवा अशाच प्रकारे समजा नंबर एखादा टॅक्स भरत नाही, मग त्याच्यावरती काय करायचं, कसं काढायचं. आता बरंच मी बघतो ज्या ऑर्डर येतात त्यामध्ये इथे काहीच लायबिलिटी नाही अशा प्रकारे येतं. नंबर तुमचा कॅन्सल झाला आहे, 6 महिन्याचं रिटर्न भरलेलं नाही, लायबिलिटी काही नाही, संपला विषय. ते नसेल माहिती. छोटा मोठा बिझनेस आहे ज्याने ऑलरेडी घेतलेलं आहे त्यांना असंच येतं, काही लायबिलिटी नाही. पण तसं नसतं, त्याची लायबिलिटी असते पण कुठला वे आउट मार्ग नाही आहे, त्यामुळे ती लायबिलिटी दाखवली जात नाही. मग कॉलम दिला इकडे. आता याच्या पुढे जाऊन काय फायनल रिटर्न असतो जीएसटीआर पुढे. बघाल इकडे रिटर्नमध्ये जीएसटीआर 10 फायनल रिटर्न आहे. आता इथे ही नंबर ॲप्लिकेशन मी केलं, नंबर कॅन्सल करण्याकरता. त्यात काय माहिती दिली नाही, तरी इकडे मला लायबिलिटी काय असेल तर मला भरायची. या फायनल रिटर्नमध्ये दाखवायचं आहे की काय इंटरेस्ट, लेट फीज पेएबल आणि पेड ही जी काय लायबिलिटी येते, अमाऊंट ऑफ टॅक्स पेएबल, हा रिटर्न टॅक्स पेअर भरेल. म्हणजे डिपार्टमेंटचा कडनं काय की आम्ही नंबर कॅन्सल जरी केला आहे तरी पुढे जाऊन तो फायनल रिटर्न भरेल, त्यात लायबिलिटी दाखवेल. आता नंबर एखाद्याने कॅन्सल केला. आता एकाला केस काय झाली अशी की नंबर कॅन्सल झाला, नंबर त्याचा कॅन्सल झाला, लोक नोटीस गेली, त्यांनी काय केलं नाही, नंबर पुढे जाऊन त्याचा काय होणार आहे ऑर्डर ऑफ कॅन्सल आलं, काही लायबिलिटी दाखवली नाही. त्याच्याकडे एक व्यक्ती गेला, सांगितलं तुमचा नंबर कॅन्सल आहे, तुमची काय लायबिलिटी बनते. तर त्यांनी सांगितलं की तुमच्या साहेबांनी लिहून दिलं आहे काय लायबिलिटी नाही, तुम्ही लायबिलिटी कसली मागता. आता जसं तुम्हाला सांगितलं त्याकडे इनपुट होता, कॅपिटल गुड्स होते आणि त्यांनी रिटर्न जे काय भरले असतील त्यात त्यांनी चुकीची माहिती दिली असेल जाणीवपूर्वक किंवा क्लिनिकल मिस्टेकमुळे, तर त्याची स्क्रुटिनी पुढे होणार आहे ना, हे लक्षात घ्या. हे काय टॅक्स पेअरला माहीत नाही. जो मोठा नंबर माझा कॅन्सल होऊन 2 वर्ष झाले, तुम्ही आज येऊन त्या लायबिलिटी मागताय. 3 वर्षामध्ये रिकव्हरी येऊ शकते, मागितली जाऊ शकते, हे त्याला काय माहीत नसतं. त्यामुळे हे जे नियम आहेत हे जर का तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही त्या प्रकारे त्याशी कम्युनिकेट करू शकता की आम्ही कुठल्या अधिकारात मागतोय. इथे काय हे व्यक्ती काही भांडण नाही आहे किंवा तुम्ही आता दारूने कचरा टाकला म्हणून तुम्हाला विचारायला आलो आहे, असा काय हा विषय नाही आहे. तुम्ही नंबर काढला होता, तुम्हाला ऑब्लिगेशन होते, तुम्ही माहिती दिली होती, त्याप्रमाणे तुम्ही प्रॉपर टॅक्स पे केलेलं नाही आहे, तुम्ही टॅक्स देणं लागता, त्याविषयी तुम्हाला एक प्राथमिक बोलणी करायला आलो आहे. एकदम तुम्ही 25 लाख काढाल, तुमचा करोडोमध्ये टर्नओव्हर होता, 25 लाख तुम्हाला भरायला आले, यात काय फार मोठी गोष्ट नाही. मी कुठे आणू 25 लाख, मी आता आत्महत्या करतो, तो असा व्यक्ती बोलायला लागला. तर ज्याला नियम माहीत नाही
ज्याला असा अनुभव नाही तो एकदम घाबरून जाईल की काय करू, मला काय बोलू, असं आहे ना हे. त्यामुळे जेवढे तुम्हाला नियम, तुम्ही नियमाच्या आधी राहण्यास तुम्हाला काम करायचं आहे. कुठलाही व्यक्ती असो, पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, कोणी असो, घटनेने त्याला जे अधिकार दिले, त्या पदाला जे अधिकार दिले तेच त्याला करायचे. तसं या कायद्यानुसार जे अधिकार आहेत, जे नियम आहेत, त्याचप्रमाणे ते येईल. त्यामुळे नंबर ज्यावेळेस कॅन्सल होईल, एक प्रॉपर ऑफिसर कॅन्सल रजिस्ट्रेशन आयदर सुओ मोटो और ऑन ॲप्लिकेशन बाय रजिस्टर्ड पर्सन, कोणी असो. द प्रॉपर ऑफिसर मे आयदर ऑन हिज ओन मोशन और ऑन एन ॲप्लिकेशन फाइल्ड बाय द रजिस्टर्ड पर्सन और बाय हिज लीगल हेअर इन केस ऑफ डेथ ऑफ सच पर्सन. कोण करेल ॲप्लिकेशन? एक टॅक्सपेअर स्वतः करेल, किंवा जर टॅक्सपेअरची जर का मृत्यू झाली असेल तर त्याचा वारस करेल. कॅन्सल द रजिस्ट्रेशन इन सच मॅनर, एक पीओ स्वतः करू शकतो ऑन हिज ओन मोशन, किंवा टॅक्सपेअर करेल. त्याचा रूल आहे, त्याप्रमाणे प्रोसिजर होईल. का होतं आहे? एक तर कारण काय सर, वेअर हे दिले, वेअर द बिझनेस हॅज बीन डिसकंटिन्यू, ट्रान्सफर्ड फुल्ली फॉर एनी रिझन इन्क्लुडिंग डेथ ऑफ द प्रोप्रायटर, अमलगमेटेड विथ अदर लिगल एंटिटी, डिमर्ज और अदरवाइज डिस्पोजल. काही कारण असो, देर इज एनी चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द बिझनेस, पार्टनरशिप फर्मची कंपनी बनवली, द टॅक्सेबल पर्सन इज नो लॉंगर लायबल टू बी रजिस्टर. 22 किंवा 24 सेक्शन त्यांना ॲप्लिकेबल होत नाही म्हणून, आणि त्यांनी 25-3 प्रमाणे घेतलं का रजिस्ट्रेशन. आता त्याची इच्छा आहे की तुम्ही जसं मी इच्छेने घेतलं तसं इच्छेने काय करा, माझा नंबर कॅन्सल करा. आता इथे या प्रकारे तो नंबर कॅन्सल होऊ शकतो, कॅन्सलेशन होऊ शकतं रजिस्ट्रेशनचं. आणि इथे हा प्रोविजो टाकला, आणि ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ द प्रोसिडिंग, जी कारवाई डिपार्टमेंटकडनं होणार आहे त्याला वेळ लागेल. रिलेटिंग टू कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन फाइल्ड बाय द रजिस्टर्ड पर्सन, द रजिस्ट्रेशन मे बी सस्पेंडेड. आता एखादा व्यक्ती दोषी आढळला, समजा तो नोकरी करतोय, त्याला कामावरून लगेच काढून टाकत नाही, त्याला पहिले निलंबित केलं जातं, त्याच्यावरती मग चौकशी समिती नेमली जाते, मग त्याचा आरोप सिद्ध झाला तर त्याला मग कामावरनं काढतात, अदरवाईज त्याला कामावरती परत रुजू करून घेतात. सस्पेन्शनचा अर्थ हा आहे निलंबित केला जातो, स्थगिती त्याला दिली जाते. म्हणजे तो आजपासून तो आमचा एम्प्लॉय नाही आहे, घरी बस हे सांगितलं जाईल, तोपर्यंत निलंबित आहे, कामावरून त्याला काढून टाकला नाही. तसं इथे नंबर जो आहे तो सस्पेंड केला म्हणजे या नंबरच्या ॲक्टिव्हिटीज बंद होतील. त्याच्याकडे जीएसटी नंबर आहे, त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल, रिटर्न भरायला लागेल, टॅक्स कलेक्ट करायला लागेल, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी बंद झाल्या, नंबर सस्पेंड झाला म्हणून. आणि कॅन्सल झाला म्हणजे हे कायमस्वरूपी बंद झालं. आलं लक्षात? रजिस्टर्ड पर्सन अदर दॅन, आता ज्यांचा दुसऱ्या प्रकारचा नंबर आहे त्यांच्याकरता वेगळी प्रोसिजर, UN आहे किंवा काय वेगळी प्रोसिजर. सिकिंग कॅन्सलेशन ऑफ हिज रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 29(1), त्याला फॉर्म दिला आहे, तो फॉर्म भरेल तो, त्यामध्ये ही माहिती त्याला द्यायची आहे, स्टॉकची वगैरे माहिती द्यायची आहे. ऑन द डेट फ्रॉम विच द कॅन्सलेशन रजिस्ट्रेशन इज सॉट, लायबिलिटी देअर ऑन, द डिटेल्स ऑफ द पेमेंट इफ एनी मेड अगेन्स्ट सच लायबिलिटी अँड मे फर्निश अलॉंग विथ द ॲप्लिकेशन. आणि मग हे विदिन अ पिरियड ऑफ 30 days ऑफ द ऑक्युरन्स ऑफ द इव्हेंट. म्हणजे समजा एखाद्याची डेथ झाली तर त्याच्या वारसाला 30 दिवसामध्ये काय करायचं, नंबर कॅन्सल करायचा. बाकीचा इतर काय 22 किंवा 24 ॲप्लिकेबल नाही आहे, त्याच्यावर चॉईस आहे, नंबर कंटिन्यू ठेवायचा ठेवा, त्याला 30 दिवस लागू होणार नाही. त्याला जेव्हा इच्छा होईल नंबर मला कॅन्सल करायचं, करा कॅन्सल, ॲप्लिकेशन द्या. हे झालं. टॅक्सपेअर स्वइच्छेने नंबर आपला कॅन्सल करू इच्छितो, कारण त्याला कायद्यानुसार नंबर रजिस्ट्रेशन नंबर ॲक्टिव्ह ठेवण्याची, कंटिन्यू ठेवण्याची गरज नसेल तर. दुसरं, द प्रॉपर ऑफिसर 29(2) मध्ये द प्रॉपर ऑफिसर मे कॅन्सल द रजिस्ट्रेशन ऑफ अ पर्सन फ्रॉम सच डेट इन्क्लुडिंग एनी रेट्रोस्पेक्टिव्ह डेट. म्हणजे PO नंबर कॅन्सलची ऑर्डर काढतो जूनमध्ये, पण कॅन्सलेशन डेट टाकतो 1 फेब्रुवारी, हे होऊ शकतं.
नंबर कॅन्सल केला अगोदरच्या डेटपासून, ऑर्डर काढली ज्या डेटला त्या डेटला कॅन्सल त्या डेटपासून न करता अगोदरच्या डेटपासून ॲज ही मेड डीम फिट. आता ह्याच्यावरती पण बरेच लोकांचं व्यापाऱ्यांचं ऑब्जेक्शन आहे. मी एखाद्याकडनं गुड्स परचेस केले फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि तुम्ही मेला ऑर्डर काढता तेव्हा डेट टाकता फेब्रुवारी. मग आता फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मेचा इनपुट टॅक्स क्रेडिट मला मिळेल का? नाही मिळणार. माझा काय गुन्हा आहे? टॅक्सपेअरचा जो जेन्युन आहे त्याचं म्हणणं काय माझा काय गुन्हा आहे? मला काय माहिती होतं की बा हा डिफॉल्टर आहे? एक जबाबदारी कोणाची आहे की एखादा टॅक्सपेअर, एखादा सप्लायर डिफॉल्टर आहे, तुम्ही नंबर कॅन्सल करता आणि त्याला एकदम मागच्या डेटपासून नंबर कॅन्सल केल्यामुळे त्याच्याकडनं सप्लाय घेणारे जे इतर लोक आहेत त्यांच्यावरती, मार्केटवरती परिणाम होतो. मग ह्याच्यामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस कुठे आहे? तुम्ही तर आम्हाला अडचणीमध्ये आणता अशा प्रकारे. त्यामुळे हा अधिकार आहे इकडे, पण या अधिकारावरती जे जेन्युइन टॅक्सपेअर आहे त्यांना फटका बसतो. त्यामुळे याच्यावरती ऑब्जेक्शन आहे. आता कारणं काय दिलीत? वेअर अ रजिस्टर्ड पर्सन हॅज कॉन्ट्रावेंट, उल्लंघन केलं आहे काही तरतुदींचं या कायद्यानुसार, नियमानुसार. आणखीन याच्याबद्दल रूल 21 मध्ये दिलेलं आहे. काय कारण आहेत की पीओ नंबर कॅन्सल करेल. अ पर्सन पेइंग टॅक्स अंडर सेक्शन 10 हॅज नॉट फर्निश द रिटर्न. हे GSTR 4 हा रिटर्न आहे. CMP 08 हे क्वार्टरली एक पेमेंट करायचं, त्याला त्यात एक मिनिमम माहिती द्यायची आहे. आता इथे तुम्ही बघाल ॲन्युअल रिटर्नला क्लिक केलं मी इकडे, काय दिसतो? GSTR 4 दिसतो. आणि इकडे 17-18 काढलं, GSTR 9A दिसतो. 18-19 काढलं, 9A दिसतो. 19-20 काढलं. 19-20 पासून काय केलं? आता हा जो कंपोजिशन टॅक्सपेअर आहे त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. आउटपुट टॅक्स, आउटवर्ड सप्लायमधनं कलेक्ट करायचा अधिकार त्याला नाही. त्याच्यावरती ऑब्लिगेशन पण नाही, त्याला अधिकार पण नाही. म्हणजे समजा एखादा व्यक्ती कपड्याचं दुकान असेल, त्याचं कपडे विकतोय, किती रुपये? शर्ट 500 रुपये. 500 रुपये कस्टमरकडनं घ्यायचे, 500 रुपयाचा डॉक्युमेंट बनेल बिल ऑफ सप्लाय. टॅक्स कुठलाही कलेक्ट नाही होणार. पण त्या 500 रुपयावरती जो 1% टॅक्स भरायचा आहे तो त्यांनी स्वतःच्या पॉकेटमधनं भरायचा आहे. म्हणजे 505 रुपये तो घेत नाही आहे, पण त्याला 5 रुपये भरायचे आहेत. म्हणजे तो 500 महिना भरणार 5 रुपये आणि त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. आता जर का मला 5 रुपये भरायचे, मी समजा कंपोजिशन डीलर आहे, तर मी कसे भरतो? तर तुम्ही बघाल इकडे येऊन, आता मी हे काढतो. मी जसं इथे रिटर्नला क्लिक करेन, एप्रिल, मे, जून 3 महिने संपतील ज्यावेळेस, त्यावेळेस इकडे खाली CMP 08 18 जुलैपर्यंत भरायचं. एप्रिल, मे, जून. मग जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, 18 ऑक्टोबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर क्वार्टरली पेमेंट करायचं. ह्याला मंथली किंवा क्वार्टरली असा चूज करायचा ऑप्शनच नाही कंपोजिशनला. क्वार्टरलीच त्यांनी पेमेंट करायचं. पेमेंट करताना इकडे आलो तर इथे माहिती मिळते, ही माहिती भरायची आणि पेमेंट करायची.
म्हणजे इथे मी टर्नओव्हर दाखवीन की बाबा मी कपडे विकतो, किती विकले कपडे, 1 लाखाचे विकले, तर मग 2.5%, 1%, सॉरी 0.5% काय CGST, 0.5% AGST. हॉटेल असेल तर 5% रेट आहे, 2.5% CGST, 2.5% AGST. आणि सर्व्हिस प्रोव्हायडरला पण कंपोजिशन स्कीम दिले, पहिल्यापासून नव्हती एक्सेप्ट रेस्टॉरंट, कॅटरिंग सर्व्हिस आणि रेस्टॉरंट यांनाच फक्त कंपोजिशन स्कीम होती, बाकीच्या सर्व्हिस प्रोव्हायडरला नव्हती. आता आर्किटेक्ट आहे, ब्युटी पार्लर आहे, या सर्व्हिसेसला टर्नओव्हर 20 लाखाच्या पुढे गेला का त्यांना कंपोजिशन स्कीममध्ये टॅक्स भरता येतो, पण त्यांना रेट ठेवला आहे 6%. घेणार आहे पुढे मी. आता कसं झालं, एक आलं कंपोजिशन स्कीम, ज्यांना माहीत नाही त्यांना कळावं म्हणून मी सांगतो की इथे एवढीच माहिती द्यायची आहे की व्हॅल्यू किती आहे आणि टॅक्स किती आहे. आणि राज्याबाहेर कंपोजिशन डीलर माल विकत नसतो, सर्व्हिस देत नसतो, त्यामुळे इकडे काय केलं आहे, IGST मध्ये काहीच नाही. कंपोजिशन स्कीम जेव्हा मिळते तेव्हा राज्याबाहेर सप्लाय करता येणार नाही, करायचा नाही, हे रिस्ट्रिक्शन त्याला टाकलं जातं. राज्यामध्ये तुमचा बिझनेस छोटा आहे ना, राज्यामध्ये करा, विविध स्टेट करा. काय झालं, जशी मी इथे अमाऊंट टाईप करीन ना, आता इकडे ही अमाऊंट टाईप करीन आणि इथे मी काही अमाऊंट टाईप करीन, सेम तिकडे जाते. ती लॉक केलंय. मॅन्युअल मिस्टेक एवढ्या होत होत्या की GSR 1ला वेगळी लायबिलिटी, 3B वेगळी लायबिलिटी, लोक करत होते. हे एक समजू शकतो, पण समोर दिसतंय CGST वेगळा, IGST वेगळा, कसं होईल, अशा मिस्टेक लोकांनी केलेल्या आहेत. म्हणून मग हे असं प्रोग्रामिंग केलं की तुम्ही टाका तिकडे सेंट्रल टॅक्स स्टेट तेवढाच आहे ना, तो आपोआप दिसेल, तुम्ही कष्ट घेऊ नका. म्हणजे तणाव एवढा असतो माणसावरती, कामाचं प्रेशर एवढं असतं की अशा चुका व्हायला लागल्या, त्यामुळे मग असं प्रोग्रामिंग केलेलं आहे. इथे आउटवर्ड सप्लाईज किती तुम्ही अमाऊंट कलेक्ट केली, व्हॅल्यू तेवढी दाखवा, त्याच्यावरती टॅक्स पुढे आहे. मग इथे काय होतं की 3 रेट आहे, त्यामुळे मग ते टाईप करायला लागतं. खाली परचेज केलंय, इनवर्ड सप्लाईज, अट्रॅक्टिंग रिव्हर्स चार्ज इन्क्लुडिंग इम्पोर्ट, त्याच्यावर टॅक्स भरायचा आहे. म्हणजे आउटपुट टॅक्स किती आहे, इनपुट टॅक्स किती, एवढं दाखवलं का 1+2 इथे आलं. आणि खाली बघा इंटरेस्ट पेएबल आहे, लेट फीज पेएबल नाही आहे खाली इथे. आणि मी तुम्हाला हेच कुठे तरतुदीमध्ये वाचलं पण जात नाही, मग पोर्टलला बघितलं तर कन्फर्म होतं की लेट फीज मागतच नाही, भरायचीच नाही आहे टॅक्स पेड. जरी कायद्यामध्ये असतं तर भरायला ऑप्शनच नाही आहे, टॅक्स पेड भरणार कुठला, ते कायद्यात पण नाही आहे, पोर्टलला पण नाही. आता हा भरला, 18ला भरला, 20ला भरला, 25ला भरला, उशिरा भरला तर इंटरेस्ट भरायचं, लेट फीजचा काही विषय नाही. तर पहिले काय होतं, 17, 18, 18, 19 2 वर्ष काय होतं, CMP 08 नव्हता. GSTR 4 मध्येच खूप कॉलम होते, खूप माहिती भरायला लागायची. आणि तुम्ही इथे बघाल हा जो 4A आहे, काय परचेस केलं दाखवतो, तसा 2A आहे ना रेग्युलर टॅक्स पेअरला, तसं याला 4A मध्ये माहिती कळते की ह्यांनी कोणाकडनं परचेस केलं, ती माहिती इथे कळते. परचेस केलं कळते, यांच्याकडनं परचेस केलंय. आता यांच्याकडनं परचेस केलंय तसं आणखीन कोणाकडनं परचेस केलं असेल आणि त्यांनी इथे माहिती दाखवली नसेल, म्हणजे तो टॅक्स जमा केला नसेल, तर ह्यांना जबाबदारी काय दिली की तुम्ही कोणाकडनं परचेस करता त्याची माहिती इकडे द्या, GST नंबर इकडे द्या. म्हणजे त्यांनी टॅक्स भरला नसेल तर स्क्रुटिनीमध्ये त्याला पकडता यावं म्हणून हा ऑप्शन ठेवला. मग ह्या कंपनी डीलरचं म्हणणं झालं की तुम्हाला काहीतरी माहिती पाहिजे, तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता आलं पाहिजे, म्हणून तुम्ही आमचा असा उपयोग करता, पण आमचा मग रिटर्नचे चार्जेस वाढतात. आमचा बिझनेस छोटा आहे, आम्ही म्हणून नंबर घेतला आहे आणि तुम्ही आमचं काम वाढवता. मग हे काम त्यांचं GSTR 4 जो इयरली केलं की इयरली त्याला माहिती, क्वार्टरली देऊ नका. आम्ही रेग्युलर नंबर का घेत नाही, रिटर्न फाईल चार्जेस 5,000 आहेत, तुम्ही एवढी माहिती मागवली मग ते 5,000 देणं लागतं आम्हाला, 5 ते 4 लागतं, फार काय होत नाही. आता इथे कसं आहे, एक माहिती टाका, टॅक्स टाका. आता हे काम 1,000 रुपये होऊ शकतं, 3 महिन्यांना एकदाच करायचे, हे ठीक आहे, लक्षात घ्या. त्यामुळे मग 17, 18, 18, 19 GSTR 4
हा त्यांचा GSTR 4 मधनच काय व्हायचं, पेमेंट व्हायचं. असे 4 रिटर्न होते, त्याला रिटर्नच म्हणायचे. आता काय केलं, CMP 08 जे आहे याला स्टेटमेंट म्हणतात, की ह्यात तुम्ही थोडी माहिती द्या आणि पेमेंट करा. पेमेंट क्वार्टरली, रिटर्न इयरली असं केलं. त्यामुळे भाषा बदलली. रिटर्न नाही आहे CMP 08. CMP 08 एक स्टेटमेंट आहे. GSTR 1 माहिती भरली जाते, टॅक्स भरतो 3B मध्ये. इथे कसं आहे, माहिती मला टॅक्स भरायचं आहे CMP 08 मध्ये, पण आम्हाला एक माहिती द्या थोडी. मग ती CMP 08 ला येते आणि रिटर्न जो आहे तो मग त्यांनी, आणि ऑलरेडी त्याचा GSTR 9 आहे तसा 9A होता. मग तो 9A आता येत नाही, कायद्यामधला काढलेला नाही आहे, पण पोर्टलला तो उपलब्धच करून देत नाही. 9A भरायचंच नाही आता, भरूच नका. मग हे वाचल्यानंतर कळतं तिकडे, तुम्ही जेव्हा हे वाचाल की GSTR 9A भरायचं आहे का, मग तिकडे दिलं की 19-20 पासून GSTR 9A ॲप्लिकेबल नाही आहे. ॲप्लिकेबल नाही आहे म्हणजे पोर्टल सांगतो. असे जे रूल आहेत त्यात 9A आहे सगळे त्यात मला दिसतील. पण गव्हर्नमेंटनी प्रोसिजर बदलली, पोर्टलनी प्रोसिजर बदलली की नका घेऊ, ते गरज नाही का. त्यामुळे मी जेव्हा इकडे बघतो ॲन्युअल रिटर्न, तर यामध्ये मला काय दिसतं, GSTR 4 हाच आता ॲन्युअल रिटर्न आहे. आणि जर 17, 18, 18, 19 मध्ये बघाल तर 9A दिसतो, तो आता फाईल करायचा नाही आहे. आणि तुम्ही माहिती थोडी वाचाल ॲटलिस्ट आहे ना, इकडे जाऊन तुम्ही जे FAQ आहे ते वाचले तरी बरीचशी माहिती मिळते, आणि त्यात भाषा किचकट नाही आहे. आता कसं आपण सेक्शन किंवा रूल वाचतो, हे एक एक शब्द चुकला कुठे तर मग काही कळत नाही. इथे कसं आहे, प्रश्न दिले तर उत्तर दिली, तुमच्या एंट्रीचा प्रश्न आहे, तुम्ही वाचला उत्तर लगेच मिळून जातं. त्यामुळे इकडे तुम्ही थोडंसं बघाल, कुठलाही विषय असो रिटर्न आहे. GSTR 4 सगळ्यावरती प्रश्न आहेत. GSTR 4 आहे ना, तर यात तुम्हाला ते मिळून जाईल. जो जो टॉपिक आहे तुमच्याकडे जे काय 4-5 दिवस आहेत, सोमवार ते शुक्रवार, त्यात तुम्ही अशी काही ना काही माहिती घेत राहिलात. एकदा काय तुमचा क्लास संपला का नंतर तुम्हाला परत अभ्यास करायला कंटाळा येईल. आणि जर तुम्हाला 4 महिन्यात सवय लागली, ती सवय पुढे पण कंटिन्यू राहील, की असे काही ना काही सोर्सेस बघायचे, माहिती घेत राहायचं. ज्याच्याकडे माहिती आहे त्याच्याकडे आत्मविश्वास ऑटोमॅटिक त्यामुळे येतो. त्या बेसिसवरच काम करायचं. एवढं झालं, लक्षात आलं की रिटर्न म्हटलं तर GSTR 4 आहे आणि त्याचं क्वार्टरली स्टेटमेंट त्याला द्यायचं आणि पेमेंट करायचं आहे. त्यामुळे इथे काय दिलं आहे की अ पर्सन पेइंग टॅक्स अंडर सेक्शन 10 हॅज नॉट फर्निश द रिटर्न फॉर अ फिनान्शियल इयर बियॉन्ड 3 months फ्रॉम द ड्यू डेट. त्याला हा जो GSTR 4 भरायचा आहे हा 30 एप्रिलपर्यंत भरायचा आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्चचा CMP 08 भरेल तो 18 एप्रिलला, आणि 30 एप्रिलपर्यंत काय आहे GSTR 4 फाईल करायचं. हा जर त्यांनी पुढे बियॉन्ड 3 months मे, जून, जुलै, 31 जुलै गेला म्हणजे 3 महिने पुढे झाले, मग याचा नंबर कॅन्सल होण्यासाठी पात्र होईल. एनी रजिस्टर पर्सन अदर दॅन पर्सन स्पेसिफाईड इन क्लॉज B, ह्या B मध्ये जे नाही आहे, हॅज नॉट फर्निश रिटर्न फॉर सच, म्हणजे जे सेक्शन 9 मध्ये टॅक्स भरतात. दोनच प्रकार आहेत, 10 किंवा सेक्शन 10 कंपोजिशन, अदरवाईज सेक्शन 9 प्रमाणे टॅक्स भरायचं आहे. मग कंटिन्युअस टॅक्स पिरियड, कंटिन्युअस पिरियड ऑफ 6 months त्यांना दिला आहे त्या रूलमध्ये. प्रिस्क्राईब म्हटलं त्या रूल दिला आहे, त्या रूलमध्ये हे दिलेलं आहे. एनी पर्सन हू हॅज टेकन व्हॉल्युंटरी रजिस्ट्रेशन, 25/3 प्रमाणे त्यांनी काय केलं, रजिस्ट्रेशन घेतलं, पण त्यांनी बिझनेस सुरू नाही केला. नॉट कमेन्स बिझनेस विदिन 6 months फ्रॉम द डेट ऑफ रजिस्ट्रेशन, and registration has been obtained by means of fraud, लबाडीने चुकीची माहिती देऊन, विलफुल मिसस्टेटमेंट, सपरेशन ऑफ फॅक्ट, वास्तव लपवून माहिती देऊन नंबर घेतलाय,
तर त्याचा आपण नंबर कॅन्सल होऊ शकतो रेट्रोस्पेक्टिव्ह डेटपासून. आता एखाद्या व्यक्तीने असा नंबर घेतला आहे आणि त्याच्याकडनं दुर्भाग्यवश एखाद्याने काय परचेस केलं असेल तर मग त्याला तो फटका बसणार. गव्हर्नमेंटचं म्हणणं असं आहे की आम्ही अधिकार हा का ठेवला आहे रेट्रोस्पेक्टिव्ह डेटचा, असे जे फ्रॉड लोक आलेले आहेत मार्केटला त्यांना आम्हाला कंट्रोल करायचं आहे. म्हणून आम्ही नंबर, आता ज्यावेळेस तुम्ही एखाद्या नवीन सप्लायरकडनं माल घ्याल तर त्या व्यापाराची जबाबदारी आहे की तुम्ही परचेस करताय, नवीन माणूस आला आहे तो जेन्युइन आहे का, हा मार्केटला टिकणार आहे का, तुम्ही त्याकडनं माल घेताय, तुम्हाला तो क्रेडिट देतोय, तुम्हाला तो कमी कॉस्टनी माल देतोय, बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही ते आमच्याला बडी बनवून त्याकडनं गुड्स घ्याल, त्यांनी रिटर्न नाही भरला, नंबर सस्पेंड झाला, कॅन्सल झाला, तो पळून गेला, तुम्ही जबाबदार आहात. 2-3 महिने ITC मिळाला, पुढे नाही मिळत आहे कारण त्यांनी 6 महिने रिटर्न नाही भरला, नंबर कॅन्सल झाला. पण नंबर कॅन्सल काय त्या दिवसापासून करत नाही, नंबर कॅन्सल करतो रेट्रोस्पेक्टिव्ह डेट, मग अशा लोकांचं नुकसान होतं. Provided that the PO shall not cancel the registration without giving the person an opportunity of being heard. हे मला सगळीकडे सापडेल. कारण आहे हे रिझन त्याला कम्युनिकेट होईल की तुम्ही नंबर तुमचा का कॅन्सल होतोय. एक रिझन आहे रजिस्ट्रेशन त्यांनी रिटर्न्स भरले नाही म्हणून आहे. आणखीनही काय रिझन आहेत, रूल बघू आपण, त्या रूलमध्ये आणखीन आहेत. इथे आपण ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर मग हे बघू. ओके.